नमस्कार, मी विजय बारसकर, नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. अखेर वादग्रस्त टोल नाका बंद करण्यात आला. दारव्हा कारंजा या महामार्ग 361C वर भुलाई ते भांडेगाव या गावाच्या मधात टोल नाका उभारला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उभारलेल्या या टोल नाक्याचे लोकेशन चुकलेले आहे. या भागातील वाहनधारकांना कडून कुठलीही सुविधा नसताना घेतला जाणारा टोल जनसामान्यांकरिता भुर्दंड आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आंदोलन केल्यामुळे 27 मार्चला पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पुढाकार घेत आंदोलकांसोबत बैठक घेतली. विशेष म्हणजे मंत्री संजय राठोड यांनी लोकहिताची भूमिका घेत हा टोल नाका बंद करण्याचे आदेश दिले. यावेळी आंदोलनकर्ते काँग्रेसचे राहुल ठाकरे सह अनेक पदाधिकारी व उबाटा गटाचे पदाधिकारी बैठकीला होते. राहुल ठाकरे यांनी 10% काम झाले असताना 100% टोल ये जा करणाऱ्याकडून वसूल केल्या जात असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीचे टोल बंद आंदोलनास यश मानले जाते. कायमस्वरूपी टोल बंद करण्याकरता दिल्लीला तात्काळ प्रस्ताव पाठविला आदेश पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दिले. पालकमंत्र्यांनी कोणतंही लक्ष दिलं नाही. आज 2 महिने झालेले आहेत. जेव्हा आम्ही हे केलं त्याच्यानंतर पालकमंत्री साहेब म्हणते आम्ही कुठेतरी बंद करू. हा श्रेयवादाचा नाही, आमचा फक्त एवढंच मागणी आहे की लवकरात लवकर बंद व्हावा. पण शेवटी पालकमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने हा टोल चालू आहे आणि आजही जे काही दडपशाही आधी केली आहे पोलिसांनी त्यांच्याच आदेशाने आम्हाला केली आहे. जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. मुख्य संपादक लक्ष्मण वानखेडे.